गोव्यात सध्या 2027च्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून राजकीय हालचालींनाही वेग आला आहे। काही दिवसापूर्वी झालेल्या भाजप कोर समितीच्या बैठकीत काही आमदारांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता। ज्या मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील काही व्यक्ती सक्रियपणे वावरत असल्याची तक्रार करण्यात आली होती। या चर्चेमुळे पक्षात पक्ष विरुद्ध सीएमओ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता। जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। मुख्यमंत्री पक्षापेक्षा मोठे होण्याच्या तयारीत आहेत का, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे। हा मुद्दा काही नेत्यांनी पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे। सध्या पक्षातील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले काही नेते अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे। भविष्यात आपल्याला संधी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र ती आशा आता मावळताना दिसत असल्याची चर्चा आहे। कारण 2027च्या विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री स्वतःचे स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे। दुसरीकडे क्रमांक 2चे मंत्री विश्वजित राणे हेही त्यांच्या मर्जीतल्या काही व्यक्तींना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। हे दोन्ही नेते पक्ष आणि पक्ष संघटनेच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन काही उमेदवारांना आशीर्वाद देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे। भाजप सत्तेवर आल्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा मान डॉक्टर प्रमोद सावंत यांना मिळाला, मात्र हाच मुद्दा काही नेत्यांना खटकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। स्वतःला संधी मिळाली नाही तरी चालेल, पण सावंत यांना पुन्हा संधी मिळू नये अशी भूमिका काही जणांची असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। या संदर्भातील काही बातम्याही यापूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या। या सर्व परिस्थितीवर उपाय म्हणून अधिकाधिक आमदारांचा पाठिंबा मिळवण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे। त्यासाठी निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांना पाठिंबा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पक्षातील जवळच्या व्यक्तींनाच पाठिंबा मिळावा आणि विरोधात असलेल्या नेत्यांविरोधात इतर पक्षातील किंवा अपक्ष उमेदवारांना पडद्यामागून मदत करण्याची तयारीही काहींनी केल्याचे बोलले जात आहे। निवडून आलेल्या आमदारांनी आम्हाला हाच मुख्यमंत्री हवा अशी भूमिका घ्यावी यासाठी राजकीय रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे। त्यासाठी काही विद्यमान आमदारांची प्रतिमा नकारात्मक करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांच्या विनॅबिलिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या जागी मर्जीतील व्यक्तींना उमेदवारी देण्याचा विचार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे सध्या विरोधकांपेक्षा पक्षांतर्गतच काही जण एकमेकांना विरोधक मानू लागल्याचे चित्र दिसत आहे। या सर्व घडामोडींसाठी स्वतंत्र निधीचीही व्यवस्था करण्यात आल्याची चर्चा आहे। त्यातून राजकीय लाभ कसा मिळवता येईल याचा विचार केला जात असल्याचे सांगितले जाते। देश प्रथम, पक्ष नंतर आणि स्वतः शेवटी अशी विचारसरणी मांडणाऱ्या पक्षातील काही नेत्यांकडून आता स्वतःच्या राजकीय फायद्यालाच प्राधान्य दिले जात असल्याची टीका होत आहे। गोव्यात नेतृत्व बदलाच्या अनेक चर्चा आणि बातम्या माध्यमांतून समोर आल्या, मात्र अद्याप तरी कोणताही बदल झालेला नाही। त्यामुळे नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी सध्या राजकीय स्पर्धा सुरू असल्याचे दिसते। या सगळ्या घडामोडींतून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, मुख्यमंत्री पद खरोखरच पक्षापेक्षा वरचढ ठरू शकते का? आणि तसे झाले तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील इतर नेत्यांच्या राजकीय भवितव्याचे पुढे काय होणार? हे प्रश्न मात्र अनुत्तरित राहतात।